मान्य सदस्य राजाभाऊ राऊत. विषय आमच्या ग्रामीण भागातला आहे, समुद्रातला विषय नाही भाऊ. आपणच ज्या संस्था आहेत आमच्या तलावावरती मोठे मध्यम प्रकल्प आहेत त्याच्यावरती विशिष्ट संस्था आहेत. त्या 3 संस्था आहेत, त्या 3 संस्थांनी परत नवीन संस्था होऊन दिलेल्या नाहीत मॅनेज करून. आणि बरेच अधिकारी भाऊ आपल्याला पण मी भेटलो, तुम्ही ही काय संस्थांची चौकशी लावली, त्या संस्थांमध्ये स्थानिक मच्छीमारी तर नाहीत, पण कोणी निवावाला, कोण इन्कम टॅक्स भरतय, कोण जीएसटी भरतय, करोडो रुपयाची उलाढाल असणारी मच्छीमारी सभासद आहेत. आणि अशा ज्या संस्था आहेत त्या संस्था एवढं मॅनेजमेंट करतात भाऊ अधिकारी लेवलला. मी स्वतः आपल्याकडे 1 वर्ष पाठपुरावा करतो, त्याच्यावरती तुम्ही स्वतः राजाभाऊ प्रश्न घ्या, प्रश्न वस्तुस्थिती सांगू द्या. आणि त्याच्यावरती तुम्ही शेरा मारला आणि त्या संस्थांची चौकशी होईपर्यंत स्थानिक मच्छीमारांना पास देण्याचा निर्णय तुम्ही दिला. त्याबद्दल आमच्या एका मध्यम प्रकल्पावरती ती प्रक्रिया काही 1 तारखेपासून सुरू झाली भाऊ, त्याच्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. परंतु हे जे मध्यम प्रकल्प वगैरे जे आहेत त्या ठिकाणी ठराविक अध्यक्ष साहेब फक्त 70,000 रुपये मासे, ऐकून तर घ्या माझं, रोज 5-5 लाखाचे मासे भाऊ, 5-5 लाख रुपये तुम्हाला काही आहेत का अध्यक्ष साहेब? थोडं आमचं ऐकून घ्या, विनंती आमची. महत्वाचा विषय आहे, फक्त 3च संस्था आहेत, कुठलीही संस्था तिथं रजिस्टर होऊन दिली जात नाही, काही नाही. आणि फक्त 70,000 रुपयामध्ये 1 वर्ष महसूल मिळतो भाऊ. आणि जर स्थानिक मच्छीमाराकडनं केलं तर 25 लाख रुपयाचं कलेक्शन 1 वर्षाचं होऊ लागलेलं आहे माझ्या एका मध्यम प्रकल्पावरती. ह्याच्या बाबतीमध्ये जरी संस्थांनी काही ठेका घेतला तरी स्थानिक मच्छीमाराची उपासमार होती, बाहेरचे लोक आणून तिथं मच्छीमारी केली जाते आणि स्थानिक मच्छीमारी जर तलावात उतरला तर त्याला मारहाण केली जाते. तर ह्याच्या बाबतीमध्ये ज्या संस्था आहेत त्या जादा निर्माण करण्याकरता आपण मान्यता देणार आहोत का, हा एक प्रश्न आहे माझा. आणि जरी संस्थांना ठेका गेला कमी पैशामध्ये तरी स्थानिक मच्छीमारीला कायमस्वरूपी पास, जसे उजनी धरणामध्ये आता तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये दिलेले आहेत तशा पद्धतीचे पास सातत्यानं ओपन करून देणार का, एवढाच माझा प्रश्न.